साथी नहीं कोई सब पैसे के भाई देवा साथी नहीं कोई ओ भाई बनार बहन सारे सब पैसे के भाई बहन साले सब पैसे के भाई कौन किसी का नहीं रे प्यारे कभी सुनाए किसी का नहीं रे प्यारे पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई जुने खिलाडी बरं का ते जुने खतरनाक बोलून दुखता म्हणते वा धन्यवाद सब पैसे के भाई बरं का याच्याकरता महाराज धाव कशा करता महाराज हा सप्ताह सुटला की तो सप्ताह सुटला की हा सप्ताह कशा करता महाराज अहो याच्याकरताच ना महाराज सगळ्यांची करी ऐसी धावाधावी चित्त लावी चरणापे नाही तर याच्या लक्ष्मीच्या पायी महाराज पण तुम्हाला खरं सांगू का ती लक्ष्मी कुठे आहे देवाच्या पायाजवळ आहे बरं का पायी लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का पुढती आणि तुम्ही जर दर्शन घेतलं ना भगवान विष्णूचं तर लक्ष्मी कुठे आहे देवाच्या पायाजवळ आहे मग देवाचे पाय जर आपल्याला प्राप्त झाले ना या विश्वातली अशी कोणती वस्तू नाही जी आपल्याला प्राप्त होणार नाही म्हणून देवा मला तुमचे पाय देऊन टाका चरण सेवा अखंडित अशी 250 कारण आहेत बरं का अनेक कारण आहेत पण एक शेवटचं कारण सांगतो आणि दुसरे चरण सुद्धा महाराज लोकांकडे सुपूर्त करतो इतकं सुंदर उदाहरण आहे एक वर्षभर हे कीर्तन तुमच्या डोक्यातून जाणार नाही एक वर्षभर हिची देवा पै मागत हा अभंग डोक्यातून जाणार नाही माझं कीर्तनाला येणं सफल होईल तुमचं कीर्तन ऐकणं सफल होईल फक्त एवढं उदाहरण गरीब नाही का नामदेव महाराजांनी देवाचे पाय मागितले हे खरं कारण जर तुम्हाला कुठं पाहायचं असेल ना तर त्याच्याकरता तुम्हाला पंढरपूरला जावं लागेल कुठं पंढरपूरला ते बी वारीला बरं का मग तुम्ही म्हणणार महाराज वारी तर आमची झालीये परत जावं लागेल मग तुम्ही म्हणणार महाराज आताच निघायचं का वारीला आता नाही फक्त ऐकून घ्या की आपण पंढरपूरच्या वारीला जातो ना का नामदेव महाराजांनी पाय मागितले त्याचं उत्तर आहे बरं का याच्यामध्ये आपण पंढरपूरच्या वारीला जातो ना मग ते वारीमध्ये आपण कसं जातो भजन करत कसं जातो गात जागा असंच जातो की नाही महाराज श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम असं भजन करत आपण दिंडीला जातो पण आता दिंडीमध्ये सुद्धा लोक भेसळ करायला लागले बरं का अहो ते आपण गाणं म्हणतो ना त्याच्यामध्ये रस्त्यावरती ते जे अष्टगंध माळी विकणारे लोक असतात ना ते गाण्यांची कॅशिटी वगैरे विकायचे ते सुरुवातीला व्यापारी या व्यापारी लोकांनी महाराज 2-4 वर्षापासून असा उपक्रम सुरू केलाय तो उपक्रम असा आहे दादा की जे नवीन जे पिक्चरचे गाणे आले ना त्या गाण्यावरती ज्ञानोबा तुकोबारांचे शब्द बसवतात त्याच्या कॅशिटी तयार करतात आणि नवीन चाले काढून ते कॅशिटींचा खप करतात आता ते कॅशिटींचं जरा बंद झालं म्हणा ते आता मोबाईल वरती सोडायला लागले महाराज अहो त्याच्यावरूनच पैसे कमवायला लागले प्रत्येक वर्षाला पंढरपूरच्या मार्केटमध्ये नवीन गाणं येतं बरं का आता 2-4 वर्षापासून काही आलं नाही पण कोरोनाचे पहिले एक आलं होतं बरं का ते तुम्ही ऐकलंच असेल ते कोणतं होतं ते आहा चांदन झाली चांदन झाली विठुरायाची ऐकलंच असेल महाराज आजच्या 2-4 वर्षापूर्वी नाही 7-8 वर्षापूर्वी एक आलं होतं तेव्हा सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता बरं का तेव्हा बँडवाले सुद्धा तेच गाणं लावायचे महाराज लोक अक्षरशः नाचायची त्याच्यावरती अहो लय चाललं ते मार्केटमध्ये कोणतं होते तो तुम्ही ऐकलंच असेल ते बरं का हा हॅलो मी पांडुरंग बोलतोय हॅलो मी पांडुरंग बोलतोय हॅलो पांडुरंग बाबूराव पांडुरंग एवढा सोपा आहे का महाराज देव आपल्याला फोनवरती बोलायला एवढा सोपा नाही महाराज पण ते लोकांनी काढलं बरं का आमच्या साहेबराव महाराजांच्या दिंडीमध्ये तर एक म्हातारी होती सारखं एकच गाणं म्हणायची अहो काही म्हाताऱ्यालाही कळत राहता बरं का तुमच्याकडे म्हातारीला काय म्हणता
थोडं तिकडे मध्ये गेलं की धल्ली बी म्हणता बरं का. इकडे काय म्हणता, म्हातारीच म्हणता ना, धल्ली बुड्डी. वा, अहो, काय काय बुड्डी लय कडक राहता महाराज. अहो, त्यांना बीपी नाही, शुगर नाही, काही नाही महाराज. अहो, त्यांच्या दिंडीतली एक म्हातारी सारखं एकच गाणं म्हणायची महाराज. कोणतं? अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्हटलं बाई 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 बाई, ह्या बाईला नंबर मिळाला तर मिळालाच कसा काय. ती म्हटली बाई माझ्याकडे तसा नंबर फिंबर तसं काही नाही म्हटले. पण ती पुढे म्हटली, आता एवढ्यावर थांबाव ना. ती पुढे म्हटली, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. पुढे म्हटली, तुझी रे लई लई आठवण येते, म्हणून विठोबा तुला मिस कॉल देते. अवघड आहे महाराज. काही काही आमच्या गावामध्ये 26 जानेवारी संपन्न झाली बरं का. त्याच्यामध्ये एक पोराने एक गाणं म्हटलं. ते असं होतं, मेरे देश की धरती, असं आहे ना ते. पण तो पोरगा काय म्हटला माहितीये का, मेरे देश की बुड्डी, मेरे देश की बुड्डी खेले कबड्डी तोड़े सबकी हड्डी, मेरे देश की बुड्डी. खरंच बरं का, पोरं लई चापटर असतं महाराज. पण आजच्या 2-4 वर्षापूर्वी नाही बरं का, 7-8 वर्षापूर्वी नाही, 10 ते 15 वर्षापूर्वी जर तुम्ही वारीला गेले ना, तर एक गाणं माणसाच्या कानावर नक्की पडायचं महाराज. फार गोड गाणं, जरा 2 मिनिट. भक्त पुंडलिकासाठी विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी विटेवरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. आपण शेवटी पिंगळावर नाचू बरं का, शेवटी पिंगळा घेऊन त्याच्यावर नाचू बरं का आपण. ते खरं सांगा, गोड वाटलं ना, गोड वाटलं म्हणून तर ते उठले महाराज. हो, हे कीर्तनकाराने सांगण्यासारखे बरं का. जुने गाणे कीर्तनाच्या विचारातून तयार झाले होते बरं का. जुना काळच या विचारातून होता महाराज. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतून आणि तुकोबांच्या गाथ्यातून निघालेला काळ महाराज, राहिलं नाही महाराज. जुन्या काळातली प्रत्येक गोष्ट फार सुंदर होती. जा डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश है मेरा. कारण या देशातली कला संपन्न होती, या देशातल्या कविता संपन्न होत्या. इतकं सुंदर होतं महाराज. एक गाणं म्हटलं म्हणून एवढा विषय लांबला आपला. ते असं होतं, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. हे गाणं का म्हणायचं, कारण या गाण्यातला एक शब्द आपल्या अभंगातल्या पहिल्या चरणाला जोडून आहे. एका वैश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्रेला देवाने मंदिरात जागा दिली. एक 16.5 वर्षाची मुलगी होती महाराज कान्होपात्र. जरा लक्ष देऊ नये का, नामदेव महाराजांनी देवाचे पाय का मागितले, त्याचं कारण याच्यामध्ये. एक 16.5 वर्षाची मुलगी होती कान्होपात्रा. इतकी सुंदर होती महाराज कान्होपात्रा दिसायला की शास्त्रकार सांगतात, रमा चरोरी जंती क्रिया यदि भास्करन प्रतिजयो हो, का नक्षत्र ऐसी पाती हिरोनी चक्षुची राती. महाराज कान्होपात्रा दिसायला एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती की सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर कान्होपात्रेच्या अंगाचा स्पर्श झाला तर कमळ पुन्हा उमलायचं. पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं महाराज. हा, एवढी सुंदर होती महाराज. आपल्या बायकांसारखी नव्हती बरं का, डांबरी मेन कापडी. ती आपली आहे महाराज. पाहते बितळाकडे, चालली कौनाकडे, एक डोया एक नानकी दरबी देखणार. ती आपली आहे महाराज. अहो, ती आपली आहे अशी नव्हती. अहो, एखाद्या देवांगनेला लाजवेल एवढी सुंदर होती महाराज. पण बापन जाणी तत्वता, बापन जाणी तत्वता. कधीतरी वाचव महाराज भक्त कान्होपात्र चरित्र. एवढी सुंदर होती ना महाराज कान्होपात्रा दिसायला. पण एका अपवित्र कुळामध्ये तिचा जन्म झाला होता. अहो, एका वेश्येच्या कुळामध्ये तिचा जन्म झाला होता. पण माऊली ज्ञानोबरायांच्या पाया पडली होती ही मुलगी की ज्ञानराजा, हे माऊली तुम्ही साधकांचे मायबाप आहात, माऊली सांगा ना. लोक मला वेश्येची मुलगी म्हणतात. एका अपवित्र कुळामध्ये माझा जन्म झालाय, माऊली सांगा ना, माझा उद्धार होईल, मला देव भेटेल, मला तुमच्या पायाजवळ जागा मिळेल का.
ज्ञानोबारायांनी सांगितलं फक्त एक काम कर पोरी, फक्त एकदा पंढरपूरला जा. का? कारण तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. आणि काय महाराज ते मुलीने माऊलींच्या शब्दावरती विश्वास ठेवला हो. विश्वासितो करी स्वामी बरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे. आणि काय महाराज त्या मुलीने माऊलींच्या शब्दावरती विश्वास ठेवला हो. बघा ना किती पवित्र झाली. धन्य कान्नोपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. ज्ञानदेव माझे माय बाप, ज्ञानदेव 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 माझी योग्यांची माऊली. दर्शन माऊलीचं झालं, दर्शन समर्थाचं झालं. माऊलीनं शब्द दिला, जा मुली फक्त एकदा पंढरपूरला जा. आणि माऊलींच्या शब्दावरती विश्वास ठेवून मुलगी दर्शनाला आली. ऐका बरं, दर्शन करत दर्शन करत दर्शन करत देवाच्या पायापर्यंत आली. देवाच्या पायावरती 16.5 वर्षाच्या मुलीने आपलं डोकं ठेवलं. आणि देवाच्या पायावरतीच जसं आपलं डोकं ठेवलं ना मायबाप, तसा आपला प्राणच देवाच्या पायावरती देऊन टाकला. आपला प्राणच, आपला जीवच देवाच्या पायावरती देऊन टाकला. 5 मिनिटं झाले वारी पुढे सरकत नाही, 10 मिनिटं झाले वारी पुढे सरकत नाही, 15 मिनिटं झाले वारी पुढे जात नाही. मग लोटण्याचा प्रयत्न केला तर कान्नोपात्रेचं ते मेलेलं प्रियतच खाली पडलं. महाराज बापरे, कोणाची मुलगी आहे? देवाच्या पायावरती जीव दिलाय कोण मुलगी आहे? देवाच्या पायावरती प्राण दिलाय कोण मुलगी आहे? तपासांती कळाला एका वेश्येची मुलगी. तपासांती कळालं एका वैश्याची मुलगी आहे. मंदिराचे काडे कुलपे लावण्यात आले. 4 शाखेचे 4 ब्राह्मण गोळा झाले. ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी, अथर्ववेदी विचार सुरू झाला. एका वैश्याच्या मुलीने देवाला पाठवलंय म्हणे, आता काय केलं पाहिजे? एक जण म्हटला देवाला धुवून काढा, एक जण म्हटला देवाचा अभिषेक घाला, एक जण म्हटला मंदिराला धुवून काढा. कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय सुरू झालं. पण त्या काळामध्ये त्या वेळेला मंदिराचे पुजारी होते, त्यांचं नाव होतं अनंत शास्त्री. अनंत शास्त्री नावाचे मंदिराचे पुजारी होते. तुम्ही कधी पंढरपूरला गेले ना तर अनंत शास्त्री नावाचं 17-18 पानाचं पुस्तक आहे. त्याच्यात ही कथा फार सुंदर आहे बरं का. आपण ऐका. ते अनंत शास्त्री मंदिरातले पुजारी होते, विद्वान दशग्रंथी ब्राह्मण होते आणि भगवंताचे भक्त होते. त्यांनी प्रत्येकाला विचारलं, का रे मुलीने देवाच्या पायावरती जीव दिलाय, मुलगी वैश्याची असली म्हणून काय झालं? कुणाचं काय मत, कुणाचं काय मत, तुमचं काय मत आहे? एक जण म्हटला देवाला धुवून काढा, एक जण म्हटला देवाला पंचामृताने स्नान घाला. कुणाचं काय कुणाचं काय सुरू झालं. पण ते अनंत शास्त्री म्हटले, अरे मुलीने देवाच्या पायावरती जीव दिलाय, मुलगी वैश्याची असली म्हणून काय झालं? देवाच्या पायावरती जीव दिलाय ना, त्या अर्थी मुलगी सामान्य नाही, त्या अर्थी मुलगी सामान्य नाहीये. तुमचं कोणाचं ऐकणार नाही मी, तुमचं कोणाचं ऐकणार नाही. मग रात्री 1 वाजता देव जे सांगेल ते करणार. आणि बरोबर रात्री 1 वाजता विटेवरच अनंत प्रगट झाला महाराज. कारण त्या काळातल्या साधूला देव बोलत होता महाराज. आम्ही पारगंध लावून लावून बेजार झालो महाराज. आम्हाला स्वप्नात सुद्धा दर्शन नाही हो. पण ती ओरिजिनल होते महाराज. आमच्यासारखा रुपया घेतला नव्हता त्यांनी, ओरिजिनल होते महाराज ते. आणि मग ते बरोबर रात्री 1 वाजता विटेवरचा अनंत प्रगट झाला आणि त्याने झोपलेल्या अनंताला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, तुझ मी सांगत से अनंता, पाहे पाकांनो पात्रा पवित्रा. हे अनंता, अंतिम श्वासापर्यंत या मुलीने माझे पाय सोडले नाहीत. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतिम श्वासापर्यंत या पुरीने माझे पाय सोडले नाहीत. हिच्यासारखी पवित्र वस्तूच जगामध्ये नाही. माझ्या उजव्या हाताला हिची समाधी बांधा. काय म्हटले? माझ्या उजव्या हाताला हिची समाधी बांधा. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. दरवर्षी आपण पांडुरंगाच्या दरबारामध्ये जातो, वारीला जातो. तर मला सांगा, दरवर्षी आपण पंढरपूरला गेल्यावर, पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यावर पहिलं दर्शन देवाचं का पहिलं दर्शन कान्नोपात्रेचं? बोला ना, कोणाचं? कान्नोपात्रेचं. किती महाराज लोक मेली आमच्यासारखे पंढरपुरात.
हजाराने मेले महाराज, का बरे एखाद्याची समाधी नाही बांधली मंदिरात, काय एखाद्याला जागा नाही? अरे एका वैश्याच्या मुलीचं दर्शन समाजाला घ्यावं लागतं महाराज. अरे आवडत नव्हतं देवाला स्वतःच, तर रुक्मिणीचं अगोदर दर्शन द्यायचं होतं, सत्यभामेचं अगोदर द्यायचं होतं. एका वैश्याच्या मुलीचं दर्शन का? देव म्हटले नामा, अरे अंतिम श्वासापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत या पोरीने माझे पाय सोडले नाहीत रे. मग माझ्या पायावरती जीव दिला ना, म्हणून तिला मंदिरात जागा दिली. मग नामदेव महाराज म्हटले, मग देवा आजोबाच कारभार आहे की नाही तुमचा? जिला बाप माहिती नाही, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मुसलमान काय, महार काय, जिला बापच माहिती नाही अशी अपवित्र कुळामध्ये जन्माला आलेली पोरगी, ती जर तुमच्या पायावरती डोकं ठेवून जाते आणि तिला जर तुम्ही मंदिरात जागा देता, तर आम्हाला दुसरं कशाला काय देता? चरण सेवा तुमचे चरण सेवा देऊन टाका. चरण सेवा म्हणजे एक शरणागती भक्तीची मागणी केलेली आहे. आणि संत नामदेव महाराज देवाकडे मागणं मागतात की देवा मला तुमची सेवा देऊन टाका. आणि ती सेवा करण्याकरता जर आम्हाला पंढरपूर या गावामध्ये जर राहायचं असेल, ती सेवा तुमच्याशिवाय आम्हाला घडणार नाही. आणि तुम्ही पंढरपूरला राहता, तुमची प्रत्यक्ष सेवा मला पाहिजे. आणि ते करण्याकरता तुम्हाला काय पाहिजे? मला काय पाहिजे हे दुसऱ्या चरणात पंढरीचा वास द्यावा, 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 सदा संग हरिदासांचा. जगद्गुरु श्री तुकोबाराय जशी देवाच्या दरबारामध्ये मागणी मागतात, तशीच संत नामदेव महाराज देवाच्या दरबारामध्ये मागणी मागतात. पण काय मागितलंय? चरण सेवा मागितली. आणि ती चरण सेवा प्राप्त करण्याकरता आम्हाला भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणींच्या गंगा असं असणारं पंढरपूर नावाचं गाव म्हणजे आमचं माहेरचं घर आहे, तेच आम्हाला पाहिजे. हेची देवापै मागत चरण सेवा अखंडित. आणि त्याच्यानंतर दुसरी मागणी मागितली, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. अभंगामध्ये संत नामदेव महाराज मागणी मागतात. तशी या अभंगाच्या दृष्टीने अनेक दृष्टांताने अनेक कथेने मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपल्यालाही देवाच्या दरबारामध्ये आज मागायचं.
आज 7वा दिवस आहे ना, 6 दिवस तुम्ही केलेलं अन्नदान, 8 दिवस तुम्ही केलेलं पुण्य, त्याची 7व्या दिवशी तुम्हाला देवाच्या दरबारामध्ये मागणी मागायची आहे ना. मग जसं नामदेव महाराजांनी मागितलं ना, तसं आपण मागितलं पाहिजे. म्हणून चांगलंच मागितलं पाहिजे, वाईट मागून फायदा नाही. आणि खरं म्हणजे चांगलंच मागितलं पाहिजे. आपण या सप्ताहासाठी थोडीशी कीर्तनाची सेवा मागून घेतली पाहिजे. या सप्ताहासाठी आपण अन्नदान मागून घेतलं पाहिजे. आता गावातलं फार सुंदर असं वैशिष्ट्य आहे की गावामध्ये कुठल्याच प्रकारचा असा वाद नाही. जो म्हणतो ही सेवा माझ्याकडे द्या. आणि जसं आता तुम्ही आजची सेवा घेतली ना, तुम्ही म्हणत होते आम्ही धर्मासाठी काम करतो, पण आजची सेवा म्हटले, महाराज म्हटले की आज तुम्ही नाश्त्याची सेवा जाऊ दे म्हटले, कीर्तनाची सेवा घ्या आणि अन्नदान घ्या. म्हणून तुम्ही सेवा मागून घेतली की नाही. तशी सप्ताहासाठी, अन्नदानासाठी, आणि नाही आपण काही मागू शकत, कमीत कमी आपण कीर्तनाला येऊ शकतो ना महाराज, तेवढी तरी आपण सेवा करू शकतो. अनेक प्रकारच्या सेवा आहेत बरं का. भगवंताची सेवा जरी प्रत्यक्ष रूपाने आपल्याला घडत नसली, पण माय बापाची सेवा घडली म्हणजे भगवंताची सेवा ठरत असते. म्हणून सेवा मागायची असेल ना, माय बापाची सेवा आपण मागून घेतली पाहिजे. भरपूर कीर्तनकार माय आणि बाप याच्यावर बोलतात. फक्त 2च मिनिटात सांगतो. कोरोना आला महाराज, कोरोना, तर त्या कोरोनामध्ये एक बाप मेला, बाप, पण पोरगा त्या बापाच्या मातीला गेला नाही. अहो सांगू द्या, मला जाऊ देत नव्हती तिथपर्यंत. कमीत कमी लांबून तरी पाहायचं होतं. पोराने बापाला व्हिडिओ कॉल मध्ये अग्निडाग दिले. अहो सांगू द्या, मला 2020 साल फक्त शिकायला मिळालं. लाडाच्या लेकी वाढवल्या बापानं, 2-2 एकर हायवेच्या जमिनी विकल्या बापानं, आणि पोरींची लग्न थाटामाटात संपन्न केली. तर त्या पोरी बाप कोरोनानं मेला तर पोरी भेटायला सुद्धा नाही आल्या. हो इथलं नाही सांगत बरं, ऐकलेल्या घटना सांगतोय तुम्हाला. आणि तसंच आहे महाराज, याला मागणं नाही म्हणतात महाराज. मी जगलं पाहिजे, मला असलं पाहिजे, याला मागणं म्हणत नाही. खरं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जर या देशाची सेवा जर कोणी मागितली असेल ना मायबाप, तर आपल्या देशातल्या तरडीवान जी पोरं आहेत ना, ही सैनिक आहेत ना, त्यांनी मागून घेतली. आपल्या देशातली तरडीवान पोरं देशाच्या मातीसाठी रोज व्यायाम करतात, रोज बॉडी बनवतात, रोज जातात महाराज आणि मिलिटरीचे कपडे आपल्या अंगामध्ये घालतात आणि देशाच्या सीमेवरती लढायला जातात. आणि लढता लढता जर आपला प्राण जरी या देशाच्या मातीसाठी निघून गेला ना मायबाप, तर या भारत देशाच्या मातीला मुजरा करून जातात. या भारत देशाच्या मातीला मुजरा करून जातात. म्हणून हे आपल्या धर्माचं कार्य आहे महाराज. हो, धर्माचं आमचे भगवान म्हणतात, एक प्रमाण आहे बरं का. आपण चांगल्याच कामासाठी माझी विनंती असेल. का सांगतोय त्याचं कारण असं आहे की आपल्या गावामध्ये इतका सुंदर सप्ताह होतोय महाराज, आपण सहकार्य केलं पाहिजे. एवढी तरीमान पूर्व देशाच्या मातीसाठी सहकार्य करतात ना, मग आपण कमीत कमी सप्ताहाला सहकार्य केलं पाहिजे महाराज. कारण भगवान म्हणतात संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया. संपत्ती आणि दया जर एकत्र आली ना, तर ती भगवंताची विभूती मानल्या जाते. हे भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे. म्हणून चांगल्या कामाला मदत करा, चांगल्या कामाला सहकार्य करा, आणि हे आपल्या धर्माचं कार्य आहे महाराज. आता तुम्ही आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेतलं. तुम्ही सांगत होते की मी जरी राजकारणामध्ये जरी असलो, पण मी परमार्थाचा वाटा आमच्या घराण्यामध्ये आहे. आमचे आजोबा सुद्धा कीर्तनकार होते. पण तुम्हाला खरं सांगू का, एक फार मोठे राजकारणी होते बरं का. त्यांचं नाव मला आठवत नाही, पण म्हातारे झाले ते. पण त्यांनी मला सांगितलं होतं की पूर्ण जीवनामध्ये आम्ही राजकारण केलं, पण तेवढंच राजकारण केलं जेवढं परमार्थाशी निगडित आहे. तसं राजकारण जर तुम्ही करत असाल ना, तर तेवढंच राजकारण आपण परमार्थाशी केलं पाहिजे, आणि आपण कौतुक सुद्धा केलंच पाहिजे. आता ही सगळी मंडळी देते, ही सगळी मंडळी सहकार्य करते, त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. अहो देणाऱ्यांचं कौतुक करत जा, न देणाऱ्यांची आग झाली पाहिजे. हो खरंय ना माझं, त्यांनाही वाटलं पाहिजे ना की आपण बी काहीतरी थोडासा दान धर्म काहीतरी. बरेच लोक म्हणतात महाराज एकतर देणाऱ्या त्या नाही तर ऐकणाऱ्या त्या. बरोबर आहे की लोक म्हणतात महाराज तुम्ही कीर्तनामध्ये त्यांचं नाव 2-2, 3-3 वेळा निघालं. अरे तुम्ही त्यांच्यापेक्षा भारी कार्यक्रम करा, तुमचं 4 वेळा निघल. बरोबर आहे की नाही महाराज. अहो एखाद्याची रेष छोटी करायची असल्यावर पुसायचं काम नाही, खाली रेषा आपली मोठी मारा. याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात महाराज. निगेटिव्हिटीने भरलेले राहू नका. निगेटिव्ह माणसं विनाकारण दुःखी राहतात. विनाकारण नाही मला आता उमेश महाराजांसारखं वरती गाता येत, पण कमीत कमी तुम्ही गात असताना मी क्या बात आहे असं म्हणू शकतो ना. नाही आम्हाला भरत महाराजांसारखं असं शब्द प्रभू सारखं असं मस्त भारी मराठी आणि भारी असं मस्त बोलता येतं, पण कमीत कमी तुम्ही कीर्तन करत असताना आम्ही आनंद घेऊ शकतो ना महाराज. आणि नाही आपण एवढा दान धर्म करू शकत, पण कमीत कमी तुम्ही आता कीर्तनामध्ये येऊन कीर्तन ऐकू शकता ना महाराज.
अहो गुणवानांवर सुद्धा प्रेम करणं हा सुद्धा सगळ्यात मोठा गुण आहे महाराज. आणि म्हणून चांगल्या कामाला सहकार्य करा, चांगल्या कामाला मदत करा. आणि हे आपल्या धर्माचं कार्य आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी ज्या धर्मात मरण पत्कारलं त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहोत बरं का. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जगद्गुरु तुकोबाऱ्यांचे कीर्तनात येऊन बसायचे बरं का बाबा. अहो महाराष्ट्राचा लाडका राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात येऊन बसायचा. सोप्यावर नाही, मांडीला मांडी घालून बसायचे महाराज. भरपूर लोक जन्माला आली, भरपूर निघून गेली. कुणाचा जन्म आम्हाला काही देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य मिळालं असेल तर ती छत्रपतींची कृपा आहे. मी सांगेल, बायकोसाठी मल बांधणारे तेव्हाही होते, आजही एक उद्याही मिळते. जरा लक्ष देऊ नाही का. बायकोसाठी मल बांधणारे तेव्हाही होते, आजही एक उद्याही मिळतील. पण आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करणारा, आपल्या आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आता वेळ नाही आपल्याकडे बरं का. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या धर्मासाठी आपण जागा झालं पाहिजे. आणि एवढं जरी तुम्ही कीर्तनातून घेऊन गेले ना तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला आता मागणी पर दिवस आहे ना, पण मी तुमच्याकडे मागतो की आपल्या लेकरांना जरा चांगले संस्कार टाका. आता हे बघा, लहान लहान लेकर सुद्धा कीर्तनात उभे आहेत. आता छोटस बाळ त्या ठिकाणी बसलेलं आहे. हे चांगले संस्कार त्याच्यावरती पडतायत ना महाराज, हे फार महत्वाचं आहे बरं का. चांगली पोरं जन्माला घाला. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर नाही तो जननी वांज बली काहे को खोवे नूर. अरे नालायक पोरं कशाला जन्माला घालता. मागे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवजयंती गेली बरं का. भरपूर पोरं म्हणायचे राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. राजे जन्माला येतील रे, पण त्याच्यासाठी जिजाऊ मातेसारखे पवित्र पुरुष आणि पवित्र संस्कार लागतात. म्हणून चांगले संस्कार आपण टाकले पाहिजे. हे फार महत्वाचं आहे बरं का. बरं का भरत महाराज, माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार लागतात, संस्कार. म्हणून चांगले संस्कार टाका, तरच तुमचं भलं होईल. अन्यथा त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावा लागणार. कोणता परिणाम? पिंगळा नावाचा परिणाम आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये पिंगळा नावाचा परिणाम घेतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. अवघे 5 मिनिटं आपल्याकडचा शिल्लक आहेत. आणि आता एवढ्या 2 तासामध्ये जर कोणाला वाटत असेल ना की बसल्या बसल्या आपले जरा गुडघे जरा जाम झाले, कोणाला वाटत असेल ना की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, तर तुम्ही मोकळे आहेत बरं का. आणि भरपूर लोक म्हणतात कीर्तनामध्ये असा काही नियम नाही बरं का, असंच बसलं पाहिजे की तसंच बसलं पाहिजे. तुम्ही चांगले शेलांबे काय सोडा, बरोबर आहे का. मोकळं बसा बुवा, काही टेन्शन घेऊ नका, चांगलं संस्कार टाका. अन्यथा त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावा लागणार. कोणता परिणाम? ऐका, थोडस पाचन म्हणजे कारण त्या पिंगळाचा रेट वाढलाय महाराज. 45,000 रुपयाला आहे, 50,000ला वाढला. ठीक आहे, पण तो तुम्हाला इथं फुकट मिळणार आहे महाराज, फुकट बरं का. पण ऐका, एवढं घरी घेऊन जा असं ना. सगळी मंडळी तयार आहे ना. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. तरी दुसरा येईल हे जरी नाही काढलं. टाळी वाजवा, भजन करा, आनंद घ्या,
खोटे मोठे झाले वर्तमान वर्तमान खोटे झालं वर्तमान खोटे रचते न बोलू आम्ही वर्तमान खोटे हो रचते न बोलू आम्ही वर्तमान खोटे ज्याला मागायचं देवाच्या दरबारामध्ये प्रत्येकाने एक पिंगळा मागवावी.
चित्रपट सुद्धा पाहत नाही. आणि एवढ्या वेळेपर्यंत तुम्ही जर पिंगळाने हे कीर्तन ऐकत असाल ना, तर कशाला जगाचा ताण घेऊन राहिले? तर राज्याची लोकसंख्या 14 कोटी आहे. किती? 14 कोटी. त्याच्यातली 10 कोटी माणसं जर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कीर्तन ऐकत असतील ना, त्याच्यातली 10 कोटी माणसं जर या कीर्तनातला पिंगळा आणि ही कथा ऐकत असतील ना महाराज, तर हा आमच्यासारख्या कीर्तनकारांना मिळालेला ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचा हा प्रसाद आहे. म्हणून नाचलं पाहिजे, कुदलं पाहिजे. आता हे सगळे किती नाचत कुदत होते महाराज. गायनाची मुळी आपुलिया छंदे. नाचलं पाहिजे महाराज. भरपूर लोक म्हणतात आम्हाला नाचताच येत नाही. भरपूर म्हणतात बरं का. या जगामध्ये असा कोणता व्यक्ती नाही महाराज ज्याला नाचता येत नाही. अशी मानतरी आवडते. म्हणजे मानतरी डोलवतो ग, म्हणजे सगळ्यांना नाचता येतं बरं का. आणि नाचलं पाहिजे महाराज. इथं नाचूनच फायदा नाही, तिकडं कशाला नाचता? झूम बराबर झूम शराबी. आणि माहितीये तुम्हाला, सगळं ऐकलेलं आहे तुम्ही ते सगळं बरं का. झूम बराबर झूम शराबी, त्यांच्या बरोबर आपली खराबी. ऐकलंय तुम्ही ते. म्हणून हसा नाचा गाये नाचे मुळी आपुलिया छंदे असं म्हणतात की नाही लोकांमध्ये नाचता येत, दरवाजा बंद करून नाचा. दंदन करत करत नाचा. फक्त तेवढे घरातले भांडे पडू देऊ नका. म्हणजे झालं आपलं कीर्तन. झालेले कीर्तनाची सेवा माझ्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि आपलं विठोबा रुक्माई राहिलंय बरं का. तेवढे विठोबा रुक्माई घेऊ आपण. आणि हे सगळे माळा वगैरे सगळं फुलमाला करतात ना, तोपर्यंत ती शेवटची चालू होईल बरं का. विठोबा रुक्माई आपण एकाच मिनिटात घेऊ आणि लगेच चाल घेऊ. सगळ्यांनी आपापले हात मोकळे करायचे आणि पांडुरंगाचं भजन करायचं. विठोबा नमन कमलापति नमन कमलापति Hare